धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला पाहायला मिळतोय। ऑटो रिक्षावर भुंगे लावून आता प्रचार केला जातोय। डोर टू डोर जाऊन प्रचार सुरू आहे। या प्रचारावेळी ऑटो रिक्षा चालकांसोबत बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। काय सांगाल, कसा चाललाय प्रचार? मी प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवार आहे। माझं नाव मिलिंद बाबूराव पेटे आहे। शरद पवार चंद्र गटातून या पक्षातून मला उमेदवारी मिळालेली आहे। काय विकास कामे घेऊन आता लोकांपर्यंत तुम्ही काय मुद्दे घेऊन प्रचार करताय तुम्ही? प्रभागात आम्ही घंटागाडी दररोज सुरू ठेवणार आहोत। नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, मार्गदर्शक केंद्र, जनतेपर्यंत सोयी सुविधा पोहोचवणार आहोत। त्यामुळे जनतेने आम्हाला एक वेळ साथ द्यावी। हो, रिस्पॉन्स तर चांगला आहे लोकांचा, पूर्णपणे प्रतिसाद आहे लोकांचा। का तर ह्या जे उमेदवार आहेत आपले उभारलेले, त्यांचा पूर्ण प्रतिसाद पहिल्यापासून समाजात आहे। या धाराशिव मधील 8 नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीचा प्रचार अगदी शिकेला पोहोचलेला आहे। धाराशिव मधील कुठलाही रस्ता असो, या रस्त्यावरती मोठमोठे रिक्षे लावून, बॅनर लावून, त्या रस्त्यावरती स्पीकर लावून तुम्ही पाहू शकता की आता ही दुसऱ्या पक्षात शिवसेना पक्षाचा रिक्षा आलाय आणि या रिक्षाद्वारे हे प्रचार चालू आहे। आणि आता प्रचार करून लोकांना आम्हालाच मतदान करा असं आता प्रत्येक उमेदवाराकडून आवाहन केलं जात आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।